वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा। ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। मांगल्याचं प्रतीक श्री गणरायाला वंदन करून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पुनवळे गावामध्ये हे आमचं राम मंदिर पुरातन काळातलं मंदिर आहे। या भागात जवळजवळ मंदिरच नाही, एक नेरेला आहे, मायामध्ये चिंचवडला आहे आणि पुनवळ्यातलं खूप जुनं मंदिर होय। आमचं जे पूर्वीचं पहिलं मंदिर होतं ना ते लहान होतं, कौलारू 26x52चं, पण गेल्या एक 8-10 वर्षापूर्वी आम्ही त्याचा जीर्णोद्धार केलं आणि हे भव्य एक 20 लाखाचं मंदिर सर्व ग्रामस्थांच्या मध्ये पूर्ण केलं। आणि दरवर्षी या ठिकाणी गणेश जयंती असेल आणि ह्या मंदिराचा विशेष म्हणजे या मंदिरात सर्व टाईपच्या मूर्ती आहेत। पांडुरंगाची मूर्ती आहे, श्रीकृष्णाची मूर्ती आहे, गणपतीची आहे, आपलं हनुमंताची आहे आणि श्री शंकराची। प्रत्येक मूर्त्यांचे इथं दरवेळेस छान प्रकारे कार्यक्रम होतात, सगळे जयंती साजरे केले जातात आणि असं हे उत्सव। आणि जे अयोध्येत आता 500 वर्षापासून आपला विषय जो खंडित होता तेव्हा तिथे राम मंदिर उभं राहिले होते आणि त्या राम मंदिराला एकदम 22 जानेवारीचा हा योग आलेला आहे। 2024 साली सर्व ग्रामस्थांमध्ये आणि सर्व पंचक्रोशीत पूर्ण देशात जगात याचा आनंद साजरा होत आहे। त्यानिमित्त आज आमच्या राम मंदिरात सगळी पाटे काकड आरती झाली। त्यानंतर आता हरिभक्तपरायण महावीर महाराज सूर्यवंशी याचं अयोध्याकांडवरील रामायणाचं त्यांचं प्रवचन सुरू आहे। त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांचे गावातील महिला भजनी मंडळ असेल, पुरुष भजनी मंडळ असेल यांचा भजनाचा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त सर्वांना महाप्रसादाचं वाटप पण पुनवळे ग्रामस्थांनी ठेवलेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ होईल, हरिपाठ झाल्यावर 7 वाजता दीपोत्सव आणि त्यानंतर सामुदायिक महाआरती होणार आहे। अशा प्रकारे आम्ही आनंद उत्सव एकदम थाटामाटात साजरा करत आहोत।